साथ प्रतिज्ञा के तैयार। मित्रांनो नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला माहिती आहे की नेमकंच शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. चला जाऊया शाळेमध्ये, शिकूया आणि पुढे जाऊया. आज आपण चिखली शहरातील नगर परिषदच्या माध्यमातून जी शाळा या ठिकाणी चालवल्या जाते, विद्यालय या ठिकाणी चालवल्या जातात, अशा शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्याचे प्राचार्य आपल्या सोबत आहे. आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण प्रतिक्रिया घेतोय आदरणीय आमचे मार्गदर्शक प्राचार्य इंगळे सरांचे. सर, आज या ठिकाणी प्रवेश उत्सव या ठिकाणी होतोय, काय सांगणार? आज दिनांक 23 जून 2025 ला विदर्भातील शाळा सुरू होत आहेत. आपलंही विद्यालय आज सुरू होत आहे. त्यानिमित्ताने अतिशय भव्य असा प्रवेश उत्सव आपण आज साजरा करत आहोत. या प्रवेश उत्सवासाठी नगरपालिकेचे आदरणीय मुख्याधिकारी तसेच शहरातील गणमान्य व्यक्ती इथे येऊन गेले आहेत. मला सांगताना अतिशय आनंद होतो की माझे सर्व शिक्षक सहकारी मित्रांनी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना मार्गदर्शन करताना 23 तारखेला सकाळी 7:15 ला हजर राहण्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं होतं आणि त्याला इतका सुंदर असा प्रतिसाद आज आपण बघत आहात. मोठ्या संख्येनं विद्यार्थी पहिल्या दिवशी हजर आहेत आणि याचा मला अभिमान वाटतो. आणि आपलं जे विद्यालय आहे हे PM श्री विद्यालय आहे, जे केंद्र शासनाकडून पुरस्कृत आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचं या विद्यालयाकडे भरपूर लक्ष आहे. त्याचप्रमाणे नगर परिषदेचं सुद्धा भरपूर लक्ष आहे. आमचे मुख्याधिकारी आदरणीय बिडगर साहेब यांचं खास करून विशेष लक्ष आहे.
सरांचं अगदी सकाळीच शाळा सुरू होण्याच्या पूर्वी अर्धा तास अगोदर सर आपल्या विद्यालयात आले होते. त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली, संपूर्ण आज होणाऱ्या ज्या कार्यक्रम आहे त्याच्याविषयी जाणून घेतलं, मुलांचं स्वागत केलं. याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो की नगर परिषद इतक्या मोठ्या ताकदीनं या विद्यालयाच्या मागे उभी आहे. त्याचबरोबर पंडित दादा देशमुख असतील आणि शैलेश भाऊ बाहेती असतील, हे सुद्धा इथे हजर होते. आणि थोड्याच वेळात आदरणीय तहसीलदार महोदय आणि नायब तहसीलदार महोदय, त्याचबरोबर शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती आज विद्यालयात येणार आहेत आणि याचा आम्हाला आनंद वाटतो. तर या ठिकाणी 2 सेक्शन मध्ये या ठिकाणी ही जी शाळा चालते त्याबद्दल 2 शब्द काय सांगाल? मला याचा आनंद होतो. जर तुम्हाला भारत बघायचा असेल तर आमच्या विद्यालयात बघावा. सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेलं हे आमचं विद्यालय. यामध्ये उर्दू विभाग आणि मराठी विभाग हे दोन्ही विभाग चालवले जातात आणि अनेक वर्षापासून हे अतिशय सुंदर पद्धतीनं इथे हे विद्यालय चालतं. हे चिखलीकरांना माहीत आहे आणि सर्व धर्म समभावाची जी शिकवण आहे तीच आमच्या विद्यालयाकडून आजवर देण्यात आली आहे आणि पुढे हा आमचा जो मानस आहे तो निश्चितपणे हे विद्यालय वारसा हा पुढेही चालवणार आहे, यात काही शंका. आम्ही विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, शालेय पुस्तके हे आम्ही त्यांना आजच वितरित करणार आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात आपण तुर्तास वितरित केले आहेत आणि विद्यार्थी संख्या मोठी असल्या कारणामुळे मान्यवरांच्या समोर इतक्या विद्यार्थ्यांना वाटप करणं जे शक्य होत नाही. आता आम्ही त्यांना, कारण बुटाची साईज विद्यार्थ्यांची लहान मोठी साईज असते, त्या बुटाच्या साईजनुसार त्यांना बूट वितरित केल्या जातील. कपड्यांची सुद्धा तसंच असतं, त्यांच्या मापाची कपडे त्यांना व्यवस्थित वितरित केल्या गेली पाहिजेत आणि ती आता वर्गवार आम्ही वितरित करणार आहोत. आणि विद्यार्थी नियमित गणवेशात असतात, माझा स्टाफ गणवेशात असतो, तुम्ही सगळं बघितलंय. आणि शाळेचं वातावरण अतिशय सुंदर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे उपक्रम राबवले जातात. इको क्लबच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आपल्या विद्यालयात झालेलं आहे आणि एकंदरीत विद्यालयाच्या बाबतीत जर विचार केला तर हे विद्यालय अतिशय हायटेक असं विद्यालय आहे. आणि माझी सर्वांना नेहमी विनंती असेल, चिखलीकरांना आणि सगळ्यांनाच, की आपण निश्चितपणे सर्वांनी विद्यालयात यावं, बघावं आणि इथे काय चालतंय हे सगळं बघावं. तर या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश देणे सुरू आहे का? कारण की चिखलीकरांना एक काही आव्हान करणार का? सर, चिखलीकरांना आणि चिखलीच्या परिसरात असणाऱ्या सर्व जनतेला माझं आवाहन आहे की या विद्यालयामध्ये तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोयी सुविधा बघा. ऍस्ट्रॉनॉमी लॅब आहे, APJ अब्दुल कलाम इनोव्हेशन सायन्स सेंटर आहे, आपली रेग्युलर लॅब आहे, ऑटोमोबाईल मल्टी स्किल लॅब आहे, प्रशिक्षित असा शिक्षक वर्ग आहे, अतिशय उच्च विद्याविभूषित ज्याला आपण म्हणतो असा माझा शिक्षक स्टाफ आहे आणि शाळेचं वातावरण एकदम सुंदर आहे. स्वच्छता, अप्रतिम स्वच्छता आहे आणि सगळंच काही सुंदर आहे. आणि त्याच्यामुळे मी पालकांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने ते प्रवेश घेतला तरी चालेल. तुर्तास आमच्या सगळ्या वर्गांमध्ये हाऊसफुल आहेत. आम्ही 6व्या वर्गात जनरली प्रवेश देतो, बाकीचे वर्ग तर अगदी पॅक आहेत. तरी पण ही शाळा गोरगरिबांच्या मुलांसाठी चालवली जात असल्यामुळे आम्ही कोणाला प्रवेश नाकारत नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे सगळ्यांना की जरूर प्रवेशासाठी या, आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ. या शाळेमध्ये भेट दिल्यानंतर असं मिळालं की शाळेचा परिसर एकदम स्वच्छ आहे, सगळं आहे. इथे शिक्षक वर्ग चांगले आहेत, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर घडवण्याचा निश्चितच प्रयत्न त्यांचा दिसतोय, असं निदर्शनास आलेलं आहे आणि ते त्यांचं करिअर होईल अशी मला आशा आहे. आपका नाम क्या है? माय नेम इज आयशा. अच्छा, इस शाला में कैसे सिखाते हैं? बहुत अच्छे सिखाते हैं. बहुत अच्छे सिखाते हैं. आप क्या बनना चाहते हैं आगे बढ़कर? आप इंजीनियर. इंजीनियर क्यों? पप्पा का सपना है. सपना आहे, पप्पा का सपना आहे. मित्रांनो, हे आहे खरे संस्कार शाळेमधले. त्यांना इंजिनियर व्हायचंय. का व्हायचंय की कुठेतरी या ठिकाणी आपल्या आईवडिलांचे स्वप्न असतात, ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मुलांनी सुद्धा या ठिकाणी पराकाष्ठा करणं हा अतिशय महत्वाचा आहे आणि आज त्यांच्यासोबत आपण हितगुज करतोय. आपका नाम? अर्शिया. क्या बता सकते हैं इस स्कूल के बारे में? ये स्कूल में पढ़ाई लिखाई एक बहुत अच्छी होती है और यहाँ के टीचर भी अच्छे और बस. और आगे आगे साइंस लैब है और किताबों की लाइब्रेरी है. जब आगे 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 चलते चलते आप पढ़ते पढ़ते जब
शिक्षण आपका जो सब हो जाएगा, उसके बाद में किस में जाने की इच्छा है? टीचर टीचर 10th 10 में। 10 में कौन से क्लास टीचर है आप? अकरम सर। अकरम सर अकरम सर। कैसे सिखाते हैं आप? बहुत अच्छा। बहुत अच्छे सिखाते हैं। आज पहला दिन है, क्या फील होता है? बहुत अच्छा फील होता है स्कूल की पढ़ाई के लिए। क्या है आपका नाम? फरहान खान इरफान अच्छा, कौन से क्लास में जाते हैं? 9th बी। अच्छा, पर क्या बता सकते हैं आगे बढ़कर क्या बनना चाहते हैं आप? IPS। IPS आईपीएस। आईपीएस है क्यों? मेरा सपना है, ड्रीम रहा है बचपन से ड्रीम रहा है। लेकिन स्टडी तो बहुत करना पड़ती है। जी स्टडी कर सकते हैं, इसलिए तो बनना है। अच्छा, और इस स्टाफ के बारे में क्या बता सकते हैं, आपको जो पढ़ाते हैं, जो शिक्षक? सर बहुत अच्छे, मतलब होता है ना सरकारी स्कूल में अच्छे से नहीं पढ़ाते सर, यहाँ से बिल्कुल भी नहीं है। अच्छा, सर अच्छे से पढ़ाते सब। नहीं, उधर भी पढ़ाते हैं लेकिन इधर भी पढ़ाते हैं, लेकिन पढ़ाने का जो तरीका है वो तरीका अलग अलग होता है। आपके इधर कुछ क्रीडांगना के जो खेल होते हैं? हाँ, तो जैसे हमारे जो सिराज सर है, उन्होंने हमको पुणे खेलने लेके गए थे। वहाँ पे हम पूरा खेलने गए थे, वहाँ पे खेले थे। वहाँ से उन्होंने हमको सपोर्ट किया था जब हम गए थे वहाँ पे। यहाँ के शिक्षक कौन है, कौन पढ़ाते हैं आप? हमें सिराज सर पढ़ा था, हमारे क्लास टीचर है। सिराज सर हमारे क्लास टीचर है 9th बी के। अच्छा, वही सिखाते हैं? नहीं सर, हाँ, इसके पहले तो हमारे बिस्मिल्लाह सर थे हाँ। 8th बी के। उसके पहले सर हमारे थे दस्तगीर सर। बहुत अच्छे पढ़ाते हैं। Yes, sir. और इसके बारे में दो सब क्या कहेंगे, जो विद्यार्थी जो लोग हैं वो आगे पढ़ते हैं, आगे जाने की इच्छा करते हैं, उनको क्या संदेश देना चाहेंगे आप? सर पढ़ने के लिए तो कोई भी स्कूल होनी चाहिए, बस पढ़ना चाहिए सर। पढ़ना चाहिए अच्छे से पढ़ना और आगे बढ़ना चाहिए। यस सर। कहाँ खेले आप? हम सर पुणे गए हैं, शिवगांव गए हैं, उसके बाद हमारे जो इधर का ग्राउंड है सर शिवाजी ग्राउंड, वहाँ पर गए हैं। मैकर गए हैं, मैकर में हम गए थे सर, वहाँ पे जाके डिस्ट्रिक्ट के अंदर 2 नंबर पे आए थे सर, रग्बी के अंदर। और कौन सा खेल खेलते हैं आप? रग्बी सर, जो हमारे स्पोर्ट्स है सर, कुराश है, उसके अंदर थांगता है, और CSL फुटबॉल में भी जाने वाले सर। फुटबॉल क्रिकेट खेलते थे सर। तुझं नाव काय बेटा? माझं नाव श्रेया राजेंद्र गवई। अच्छा, बरं काय वाटतंय तुला या शाळेबद्दल, काय सांगेल? या शाळेमध्ये एकदम स्वच्छता आहे, सर्व वर्गामध्ये एक टीव्ही आहे आणि APJ अब्दुल कलाम यांची लॅब आहे आणि अलग अलग प्रयोग होतात, त्या प्रयोग मध्ये आमचा संपूर्ण सहभाग असतो। तर मॅडम कशी शिकवतात इथलं शिक्षक स्टॉप? मला इथले मॅडम इतके आवडतात ना, मला पप्पा 8वी मध्ये शाळेतून काढणार होते, पण मग मी म्हटलं मला इथले मॅडम आणि सर मला आवडतात, मी या शाळेतून जाणार नाही। पप्पा म्हणतील पुढच्या वर्षी काढेल, तरी नाही काढता येईल या शाळेतून नाव, कारण ते सर आणि मॅडम इतके स्पष्ट शिकवतात की एकदम एक बार सांगितल्याबरोबर दिमागात राहतं, लक्षात बसते तुझ्या? एकदम। काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? मला मोठे होऊन पोलीस भरती मारायची, पोलीस पोलीस बनायचं आहे मित्रांनो त्याला।